ह्यो मोकार मोबाईल खोलतोय पण ह्याला जोडता येतात का? तर जय श्रीराम भावांनो, मी एक वाल्या ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या कॅनल ब्लॉग. सकाळ सकाळ उठून मोकार आरशा पुढे दोन पटाचा विषय करत होतो, पण भाऊ मोकार तिकडून शिवाय आणत होते. मामाला पहिला घास गावात कापायचा नाही, मोकार मी तुला धुमशीन. आर म्हणलं आता नादळलाय मामा, काय कधी गारच होत नाही. मामाला गार करायचं औषध तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ईश्वर सर म्हणले चल तुला आणतो गाव कोळपून. आर म्हणलं गाव कोळपासून नाव खाली आणि याजेक्स मशनीकडे आणलं. याजेक्स मशनीवाला मोकार मुंगे पहिल्यांदा करत होता, टाकीच नव्हती. बरं टाकी भरली कधी मशनीवाला ड्रायव्हर मी म्हणतो आपली जिंदगी एवढी झेंडे का नाही, आपल्याला द्वारखंड घेतल्याशिवाय काय फायदा नाही. म्हणलं माझं दुःख मला सावरणार, तुमच्यापासून थांबले मी अजून खच्ची होय. मी पहिले निघालो छोट्या दुकानात गेलो. छोट्या म्हणला आला का नाश्त्या तू. लुंगीवाला अंकल बी डबडे घेऊन आलता, त्या दोन कानात घालायच्या खोट्या घरीच ठेवून आलता. आर म्हणले काय मारा घेऊन आला, मग काय घेऊन येतोय. आपल्याला गाव कळपा सोडून काय दुसरं काम नाही, त्यामुळे गाव कळपायला चालू केलं. गाव कळपताना भाऊचा फोन आला. भाऊ म्हणले तुला घरी यायचं कळत. भाऊ म्हणलं तुम्हाला घरी बोलत तुम्ही कळपा गाव. भाऊ म्हणले लय शाना होऊ नका नाही मुस्काटीन धरून. आर म्हणलं आता लय नादराला. घरी आलेल्या मोबाईल मला सांगत होता मालक मला चार्जिंगला पण लावा तुम्ही, नुसतं मला धुमशिता याला चार्ज. पहिला मोबाईल चार्जिंग धुमासला आणि पहिले शिकुटीकडे गेलो. आर म्हणलं आता लय नादराला गाड्या. तुम्ही मोकार शेक करताय रोज गारठे बिरटे सापल्याला तुम्हाला कळण का नाही. टोळी मला म्हणतो गारठा संपला म्हणा तू काय शेकायला, तू बी घरी झाक मारकी. आर म्हणलं आता लय नादराला गाड्या. आपलं घरी चाला. आजचा ब्लॉग कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो लाईक करा की राव.